झालं होतं नाही का. तिथून सावरल्यानंतर मग मी विचार केला की आयुष्याला असं एक झटक्यात हे संपवायचं नाही. माझ्यासारख्या खूप सारे आम्रपाली असतील, खूप सारे लोक असतील, ते हे लोकांना असे मुली पण असतात, त्यालाही मुलं म्हणजे हे करतात, फसवतात. तर मी काही वेगळी नाहीये. मग मी स्वतःला वापस इथून सावरलं आणि वापस काम करू लागले. मग नंतर माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा खूप सारे हे जे 2 इन्सिडेंट्स होते त्याच्यात मी जेव्हा वाचले तर मला असं वाटलं की नाही, आयुष्यामध्ये काहीतरी देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे, काहीतरी करायचं आहे. आणि आयुष्य इतक्या झटक्यात संपण्यापेक्षा चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ निर्माण करायची. त्या घरामध्ये खूप सारे, ज्या घरावरचं पुरुषाचं छत्र नसतं, ज्या घरामध्ये वडिलांचं छत्र नसतं, त्या घराला लोक म्हणजे त्या घराचे वासे कसे गिल्ले करता येईल आणि त्या घराला किती जास्त छळता येईल हा लोक प्रयत्न करतात, जास्तीत जास्त त्रास देण्याचा. आणि त्या घरामध्ये माझ्यासारखी विशेष स्त्री, मी स्वतःला विशेष स्त्री समजते की मी ती स्त्री आहे की जी जन्मतः स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, निसर्गाशी लढून किंवा स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आईने मला सांगायचे की नाही का, आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण खूप महत्वाचं आहे, तू शिक. तू जर शिकला तर आपण आता जे इथं राहतोय तिथून आपण चांगल्या ठिकाणी जाऊन राहू, आपल्याला चांगले कपडे म्हणा, किंवा आता तुम्ही जे म्हणलं की बालपण, ते जे बालपण तुम्ही आता म्हटलं ते बालपण मी कधी अनुभवलंच नाही. बालपणामध्ये म्हणजे मुलांचं म्हणजे खेळणं असतं, हसणं असतं, त्यांचे जे हट्ट असतात ते पुरवले जातात. तर असं बालपण मी कधी अनुभवलं नाही. लहानपणी मी माझ्यामध्ये जे स्त्रीचे गुण म्हणा किंवा मुलींचं जे गुण असल्यामुळं माझे हावभाव मुलींसारखेच होते, चालणं बोलणं, तर त्यामुळं इतर मुलं माझ्याशी खेळत नसायचे. आणि नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आतापर्यंत अनेक व्यक्तिमत्वांना आपण भेटत आलो आहोत. त्यांच्या अभूतपूर्व अशा कार्याची आपण माहिती करून घेत असतो. आज एक अनोखं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. मंडळी, आपण सर्वांनी आपला भारताचा इतिहास जो आहे तो जर उलगडून पाहिला तर शिखंडिनी, बृहन्नला, एवढंच काय तर विष्णूंचं स्वरूप मोहिनी अवतार याची देखील माहिती कदाचित आपल्या सगळ्यांना असेलच. त्याचबरोबर खुद्द शिवांचं रूप जे आपण म्हणतो अर्धनारी नटेश्वर, हे सगळं आपल्या समाजामध्ये पूजनीय असं मानलं जातं. मग अशाच रूपांशी, अशाच देवतांच्या रूपांशी साधर्म्य साधणारी व्यक्तिमत्व आज आपल्या समाजात आहेत. तरी अजूनही आपला समाज त्यांना का बरं नाही स्वीकारू शकत? आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत सप्तरंगी आई अशी ज्यांची ओळख आहे त्या आम्रपालीजी. नमस्कार आम्रपालीजी. नमस्कार. आम्रपालीजी यांचं सामाजिक कर्तृत्व तर खूप मोठं आहेच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी अस्तित्वाची लढाई त्या आज लढत आहेत, ही फक्त आत्ताची लढाई नाहीये. ही गेले अनेक वर्षांपासून सुरू असणारी ही अस्तित्वाची लढाई आहे त्यांची. आणि ही अस्तित्वाची लढाई त्यांनी कशी सुरू केली आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर कसं बदलत गेलं आणि कोणकोणत्या भूमिका त्या आज पार पाडतायत, आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत. तर फार वेळ न घालवता आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो खरं तर, की बालपण तुमचं साधारण कुठे आणि कसं गेलं आणि काय अनुभव होता? म्हणजे बालपण जे नॉर्मल जे बालपण असतं आमच्या सामान्य मुलांसारखं, ते तसंच होतं की काही वेगळं वेगळं तुम्हाला जाणवलं ते आधीपासून? माझा जो जन्म आहे तो पुण्यामध्ये ताडीवाला रोड या मध्ये वस्तीमध्ये झाला. आणि घरामध्ये वडील, 2 बहिणी आणि मी
जो शरीराने मुलगा होता पण मनाने स्त्री होता. तर असं आमचं कुटुंब होतं. वडील व्यसनाच्या आहारी होते, ड्रिंक करायचे, तर त्यामुळं घरची जी सर्व जबाबदारी होती ती आईवर होती. आई बंगल्यामध्ये कामाला जायची आणि त्यानंतर ना आमचा उदरनिर्वाह होत असे. आता तुम्ही जे म्हणलं की बालपण, ते जे बालपण तुम्ही आता म्हटलं ते बालपण मी कधी अनुभवलंच नाही. बालपणामध्ये म्हणजे मुलांचं म्हणजे खेळणं असतं, हसणं असतं, त्यांचे जे हट्ट असतात ते पुरवले जातात. तर असं बालपण मी कधी अनुभवलं नाही. लहानपणी मी माझ्यामध्ये जे स्त्रीचे गुण म्हणा किंवा मुलींचं जे गुण असल्यामुळं माझे हावभाव मुलींसारखेच होते, चालणं बोलणं. तर त्यामुळं इतर मुलं माझ्याशी खेळत नसायचे आणि त्यांचे पालक पण त्यांना माझ्यासोबत खेळण्यासाठी पाठवत नसायचे. त्यामुळं मी एकटीच असायचे. कधी माझे कुणी मित्र मैत्रिणी झाले नाही. लहानपणी म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे त्या मुलांना मिळत असायचे, पण मला ते गोष्टीला मी प्रत्येक गोष्टीला असुसले असायचे. मी लहान असताना 3री मध्ये होते मी शाळेत, तर तेव्हा वडिलांचं निधन झालं माझं दारू पिऊन. त्यानंतर आई बंगल्यात जाऊन मग आमचं सगळं हे करत होती. शाळेत असताना देखील शाळेला लागणारे जे शालेय साहित्य असेल, गणवेश असेल, तेही मला कधी मिळत नसायचे. माझं शाळेचं दप्तरही असं फाटलेलं असायचं, बुटही फाटलेले असायचे. ते दप्तर घेऊन मी शाळेत जायचे. लहानपणी मला दूध खूप आवडायचं. जे आपण म्हणतो की नाही का, प्रत्येक लहान मुलांना काहीतरी आवड असते खाण्याची म्हणा, कुठल्या गोष्टी. परंतु परिस्थिती नसल्यामुळे मला मी कधी ते दूध मिळत नसायचं. लहानपणी म्हणजे मलाही असं वाटायचं की माझे कुणी मित्र मैत्रिणी असावे, परंतु कुणी माझ्यासंग खेळत नसायचे आणि त्यामुळं मग एकलकोंडी मी राहत असे. ज्या मुलं बाहेर दारात खेळायचे तर मलाही खूप असं वाटायचं की मी त्यांच्यासोबत जाऊन खेळू. परंतु मी जेव्हा त्यांच्यासोबत खेळायला लागले की ते मला चिडवायचे. अरे हे मुलींवानी बोलतोय, अरे हे असं करतोय, तर अरे तो तसं करतोय नाही का, ह्याच्या बघ हे कसा चालतोय. मग त्या गोष्टीमुळं मी म्हणजे जास्त माझं कधी मित्र मैत्रिणी झाले नाही. शाळेत असतानाही तिथेही मला म्हणजे कुणी माझ्यासंग बोलत नसायचं. शाळेच्या दरम्यान जेव्हा तास असायचा तेव्हा टॉयलेट रिसेस असायची, तर रिसेसच्या दरम्यानही मला म्हणजे वॉशरूमला जेव्हा जायची गरज पडायची तेव्हा मी वॉशरूमला जाऊ शकत नव्हते, कारण की मला असं वाटायचं की मुलं मला चिडवतील नाही का, तर मी वॉशरूमलाही जात नव्हते. आणि मग कधी तास जेव्हा चालू असायचा तेव्हा मॅडमची परमिशन घेऊन त्यावेळेस मी वॉशरूमला जायचे. लहानपणी म्हणजे परिस्थिती आमची इतकी खराब होती, इतकी बिकट होती की शाळेत सगळी मुलं जाताना म्हणजे टिफिन घेऊन जायचे, तर मला कधी टिफिन असायचा कधी नसायचा. आणि टिफिन जरी असला तरी आई जिथं बंगल्यात काम करायची तर त्या ठिकाणी तिला जी मॅडम जेवण द्यायची ते जेवण घेऊन ती मला आणून ती द्यायची. अच्छा. लोकांच्या टिफिन मध्ये बघायचे की काही मुलं पराठा आणायचे, कुणी ब्रेड बटर आणायचं, जाम आणायचं, कुणी चपाती पोळी आणायचं नाही का, चपाती भाजी आणायची. तर ते बघून मला असं पण वाटायचं की मी खावं, परंतु म्हणतात ना की परिस्थिती माणसाला वेळेच्या अगोदरच मॅच्युअर बनवतं. मी जवळून पाहिली होती की परिस्थिती आईची, की जेव्हा घरामध्ये राशन नसायचं तर आई घरामधले असेल ते पातेलं वगैरे जे होते, पितळाचे पातेलं असेल, ताटं असेल, ते शेजारी जे होते त्यांच्याकडे जाऊन नाही का असं घाण ठेवून त्याच्यावरती पैसे घेऊन यायचे. बापरे. मग तेव्हा कुठे एका वेळेचं नाही का म्हणजे जेवण मिळायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आई मला म्हणजे हे करत होती, स्ट्रगल करत होती, संघर्ष करत होती, त्यावेळेस मी अजून तिला म्हणजे मागणी करणं म्हणा किंवा काही हट्ट करणं ते मला म्हणजे वाटत नव्हतं. म्हणून मी स्वतःच्या इच्छा मारत होते. त्यानंतर आजूबाजूला जेव्हा मी रस्त्याने चालायचे तर लोक मला चिडवायचे. कुणी छक्का म्हणायचं, कुणी जडा म्हणायचं, कुणी दगड मारणं, अशा खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या.
ते म्हणतात ना आबाळच फाटलंय त्याला तिघे तर कुठपर्यंत लावायचे. एवढंच नव्हे तर काही काही लोक मला शारीरिक सुखासाठी मागणी करायचे. बर. माझ्या वयाचे नाही तर माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्याही वडिलांच्या वयाचे म्हणजे आजोबांच्या वयाचे लोक. आणि जर आपण काही बोललो तर घराला दरवाजाला दगडे मारणे, पत्र्यावरती दगडे फेकणे, घरासमोर कचरा फेकणं, बापरे. अशाही परिस्थितीला मी सामोरे गेलेले आहेत. एवढंच नव्हे, ते म्हणतात ना की ज्या घरावरचं पुरुषाचं छत्र नसतं, ज्या घरामध्ये वडिलांचं छत्र नसतं, त्या घराला लोक म्हणजे त्या घराचे वासे कसे ढिल्ले करता येईल आणि त्या घराला किती जास्त छळता येईल हा लोक प्रयत्न करत जास्तीत जास्त त्रास देण्याचा. आणि त्या घरामध्ये माझ्यासारखी विशेष स्त्री, मी स्वतःला विशेष स्त्री समजते की मी ती स्त्री आहे की जी जन्मतः स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, निसर्गाशी लढून किंवा स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे. आणि माझ्यासारखी विशेष स्त्री ज्या घरामध्ये असेल तर तिला जगणं खूप अवघड करून ठेवतं हे समाज. हे सगळ्या गोष्टीला मी फेस करत होते. मनात वाटायचं की मी हार्डली म्हणजे 13-14 वर्षाचं जे म्हणजे वय होतं, काही समज नव्हती. ते वाटायचं की हे लोक मला का चिडवतायत, हे लोक असं मला काय करतायत. असं कुठं वेगळं वाटत नव्हतं की मी इतरांपेक्षा वेगळी आहे. ठीक, फक्त एवढंच येतं की मला मुलींवाडी नटणं म्हणा किंवा कपडे घालणे किंवा बोलणं किंवा हावभाव माझे मुलींसारखे होते. मला मुलांकडं जास्त नाही म्हणजे मी मुलांमध्ये कधी खेळत नसायचे, मुलींमध्येच खेळायचे. लहानपणी पण भातुकलीचा खेळ मला खूप आवडायचा आणि त्याच्यामध्ये पण जेव्हा खेळायचो तर तेव्हा डॉक्टर असेल किंवा म्हणजे आई आणि मुली लेकरू, तर तिथं मला असं मी आईची भूमिका जास्त करायची की मी आई बनेन आणि तू माझं बाळ, मग मी आपण दवाखान्यात नेईन, तुला शाळेत पाठवायचं. म्हणजे तिथून पासून म्हणजे नाही कसं एक स्त्री म्हणून एक आईची ती स्त्रीत्वाची जी जाणीव असते, स्त्रीत्वाची जाणीव होती. आणि ते खेळणंही तसंच असायचं. घरामधची परिस्थिती एकंदरीत एकदम बिकट होती आणि मी गरिबी काय असते, एक वेळचं भूक काय असते मी जवळून पाहिलं होतं. हे 2 मूठभर पोट असतं पण त्याला जेव्हा भूक लागते तर तेव्हा माणूस चांगल्या वाईटची कल्पना करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आईने मला सांगायचे की नाही का, आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण खूप महत्वाचं आहे, तू शिक. तू जर शिकला तर आपण आता जे इथं राहतोय तिथून आपण चांगल्या ठिकाणी जाऊन राहू, आपल्याला चांगले कपडे म्हणा किंवा गाडी घोडा म्हणा, बंगला गाडी हे आपल्याला घेता येईल. तर तू तुझी परिस्थिती सुधारायची असेल, आपल्याला जर बाहेर इथून निघायचं असेल, परिस्थितीच्या बाहेर पडायचं असेल हो, तर मी शिक्षणावरती जास्त फोकस केला. साधारण 10वी पर्यंत मी पूर्ण म्हणजे आईने जे सांगितलं होतं तेच माझ्या डोक्यामध्ये घर करून बसलं होतं की शिकायचंय, मोठं व्हायचंय, काहीतरी आपलं अस्तित्व हे करायचंय. तर त्यामुळे मी जास्त शिक्षणावरती भर दिला. शाळेमध्ये पण असे खूप सारे प्रॉब्लेम होते, परंतु त्या प्रॉब्लेमला इग्नोर करून, त्याला दुर्लक्षित करून मी जास्त शिक्षणावरती भर दिला. 10वीत असताना बोर्डाची फीस भरावी लागते, परंतु घरी 2 वेळेच्या खाण्याची भ्रांत होती. तर अशा परिस्थितीमध्ये ही शाळेची फीस भरायची तर कशी. तर पेपरची मालकीन होती क्वीन्स गार्डन म्हणजे आयनॉक्स सिनेमा हॉल आहे बर्न गार्डन रोडवरती. तर त्या ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या इथं मालकीनीचं एक डॉग शेल्टर होतं. तर त्या डॉग शेल्टर मध्ये मी तिथं जाऊन त्या म्हणजे डॉग्स म्हणजे शीट म्हणजे जे घाण असेल ते भरणं किंवा त्यांना सर्व करणं, त्यांचं सगळं झाडू लोट करून मग मी तिथून म्हणजे 1-1.5 महिना मी तिथं काम करून मी 1,500 रुपये कमवले होते. आणि ते 1,500 रुपये भरून मी 10वीची एक्झाम दिली. 10वीची एक्झाम दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. डिस्टिंक्शन मध्ये पास झाल्यानंतर मग एकदा काय झालं की आई जिथं काम करत होती बंगल्यात, आई तर बंगल्यात पण काम करत होती आणि त्याचबरोबर वाड्या कॉलेज पाशी एक नवीन मॉल झाला होता, रिसेंटली झाला होता मी 10वीत असताना. आणि त्या मॉलमध्ये आई 2 ऑफिस झाडण्याचं कामही करायची होती. तर त्या ठिकाणी एकदा आईने मला म्हणजे बोलवलं की नाही का, ती आईची तब्येत ठीक नसायची, कारण की लहानपणापासून खाणं म्हणजे एकतर परिस्थिती अभावी पोटाला चिमटे घेऊन आम्हाला शिकवण्याचं ती हे करत होती, कष्ट करत होती. तर तिची प्रकृती पण खराब होती. तर आई आजारी पडली, तर त्यामुळे तिने मला बोलवलं की नाही का येऊन
ऑफिस साफ करण्यासाठी. मी तिकडे गेले आणि त्यानंतर मी तिथूनच ऑफिस वगैरे साफसफाई वगैरे केली. ती साफसफाई वगैरे केल्यानंतर ना तिथं एक कंपनीचे मालक होते फर्स्ट फ्लोअरला. ती हॉलिडेची कंपनी होती, वेकेशनची. तर त्या कंपनीच्या मालकाने मी खाली बोलत असताना आमचं दोघांचं बोलणं ऐकलं. मग त्यांनी मला काय म्हटले की तू आमच्या इथं कॉलेजचं काम करेल का. परंतु मी नुसती 10वीची परीक्षा दिली होती, डिस्ट्रिक्ट मध्ये पास झाले होते आणि मला पुढे शिकायचं होतं. तर पहिल्यांदा मी त्यांना तिथं नाही म्हटले की मला शिकायचंय, मला पुढं अजून एज्युकेशन करायचंय. त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर ना आईची तब्येत खूप खराब झाली. एक 1.5 हप्ता ती खूप आजारी पडली. मग त्यानंतर ना तिच्याकडून काम होत नव्हतं. मग मी म्हटलं की नाही का, त्यावेळेस शिक्षणापेक्षा माझं जगणं खूप महत्वाचं होतं. तिथं माझ्या कुटुंबाचं सर्वाईव्ह म्हणतात ना, जगण्यासाठी ते जगण्याचा संघर्ष. शिक्षणापेक्षा माझं जगणं खूप महत्वाचं वाटलं मला. हे भूक म्हणतात ना, भूक रोज लागते आणि भूक रोज लागल्यानंतर ना ती घेण्यासाठी अन्नधान्य म्हणा, राशन घेण्यासाठी पैशाची गरज असते. ते उत्पन्नाचा स्रोत एक आईच होती. आई काम करायची आणि त्याच्यानंतर आमचं घर चालायचं. परंतु आईच आजारी पडल्यानंतर ना मग मी म्हटलं की मला जॉब करावं लागेल. मग मी जॉब करण्यासाठी तिथं त्यांना मागणी करण्यासाठी गेले की सर मला जॉबला ठेवा, मी रेडी आहे जॉबला. परंतु एक पुरुषी अहंकार म्हणा किंवा असेल, इगो असेल, त्यावेळेस त्यांनी मला नाही म्हटले की नाही का मी तुम्हाला कामाला ठेवू शकत नाही. परंतु शेजारच्या जे मावशी होत्या तर त्यांनी सांगितलं की नाही का त्यांची परिस्थिती खूप गरीब आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांची मोठी बहीण आहे आणि अजून एक बहीण आहे. त्यांना खाण्याची पण हे होतं, तर आम्ही त्यांना जेवण देतो, तर तुम्ही प्लीज त्यांना तिच्याही काम करू शकत नाही तर तुम्ही त्याला आम्हाला जॉब द्या. त्यानंतर त्यांनी मला तिथे जॉबला ठेवलं आणि माझी एकंदरीत म्हणतात ना की जे दुःखाचं डोंगर कोसळतं ना तर सगळी बाजूनी हे होत असत. जेव्हा वडील वारल्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न करून देण्यात आलं. म्हणतात की 1 वर्षाच्या अगोदर मध्ये ते लग्न करावं लागतं. तर ज्या दिवशी तिचं लग्न झालं त्या दिवशीच तिला हुंड्याची मागणी वगैरे करण्यात आली. तर हुंड्याची मागणी केल्यानंतर ना आमच्याकडे तेवढा पैसा नव्हता. म्हणजे सकाळी लग्न झालं आणि संध्याकाळी तिला घरी पाठवण्यात आलं. बापरे. मग 2-3 वर्ष ती व्यवस्थित राहिली. त्याच्यानंतर ना स्लम मध्ये राहणं खूप अवघड असतं आणि एखाद्या स्त्रीला, नवऱ्याने सोडलेली बाईला समाजात वेगळ्या नजरेने बघतं. तर लोकांचे टोमणे, लोकांच्या ह्याच्याने नाही का तिच्या डोक्यावर परिणाम झाला. एकंदरीत तुम्ही विचार करा की संघर्ष कुठून होता. संघर्ष माझ्या आयुष्यामध्ये एक दैवाने मला संकट ही सुरू होती, अशी खूप संकट होते. परंतु म्हणतात ना की मी मनामध्ये हे ठेवलं की संघर्ष चालू ठेवायचंय. जेव्हा लहानपणी मुलं मला चिडवायचे ना, म्हणजे नाही का असं, आणि लोक मला चिडवायचे, तेव्हा मला असं वाटायचं की मला कुणीतरी एक मोठा भाऊ असला असता तर, किंवा माझ्या घरामध्ये एखादा कुणी पोलीस मध्ये असेल तर, किंवा कुणी असं म्हणजे आमच्या घरामध्ये कर्तव्य व्यक्ती असेल तर बाकीचे लोक मला चिडवणार नाही. तर भक्कम आधार खरी गरज होती, शोधत होते. परंतु तसा भक्कम आधार मला कधी भेटलाच नाही. प्रत्येक वेळेस तुटत होते, प्रत्येक वेळेस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणतात ना की तुटना भी खुदी को है, बिखरना भी खुदी को है और समेटना भी खुदी को है. त्या अनुषंगाने मी स्वतःला सावरत होते. फक्त एकच ध्यास होता, एकच लक्ष होते की शिकायचंय आणि काहीतरी करून आपल्याला माझ्या फॅमिलीला इथून, ह्या वस्तीतून बाहेर काढायचं. मग ही जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या डोक्यावर परिणाम झाल्यानंतर तिच्या गोळ्यांचा पण खर्च होता. तर मग त्या बाईंची मावशी होत्या, त्यांनी सांगितलं की असंच परिस्थिती आहे. मग त्या सरांनी मला मग तिथे जॉबला ठेवलं. माझं वय कमी होतं, कमी वयामध्ये ते ठेवू शकत नव्हते. मला ऑन रोल घेतलं नाही त्यांनी माझ्यासाठी एक वेगळं रजिस्टर ठेवलं होतं. त्या रजिस्टर मध्ये माझं सिग्नेचर असायचे. त्यावेळेस मला 2,300 रुपये पगारावरती त्यांनी ठेवलं होतं. हे 2,300 पगार म्हणजे खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट होती, कारण की ह्याच्याने माझं कुटुंबाचं माझं पोट भरणार होतं. मग तिथं काम करत असताना ऍज अ टेलिकॉलर म्हणून मी तिथे जॉबला लागले आणि
जास्तीत जास्त वेळ मी माझ्या ऑफिसमध्ये देऊ लागले. मला असं वाटायचं की मी ज्या ठिकाणी राहते तिथे लोक शिकलेले नाहीयेत, त्यामुळे ते मला चिडवत असतील, ते मला समजून घेत नसतील. तर मला असं वाटलं की ज्या ठिकाणी मी काम करते तिथे लोक शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत, ते मला समजून घेतील. तर त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ तिथं हे करत होते. तिथल्या जे लोक आहेत त्यांना आपलं कुटुंबाचा एक भाग समजत होते. पण जास्तीत जास्त माझं एकच हे होतं की कामामध्ये चांगलं चांगलं काम कसं करायचं, बेस्ट. मी प्रत्येक वेळेस माझ्या ऑफिसमध्ये बेस्ट टेलिकॉलर असायचे. माझं जे टार्गेट असायचं त्या टार्गेटपेक्षाही कितीतरी पटीने जास्त टार्गेट मी अचीव्ह करायचे. आणि प्रत्येक महिन्याला जे पॅन इंडिया बेस्ट परफॉर्मरच्या लिस्टमध्ये माझं नाव असायचं. हे जे काम होतं बाकीच्या ह्या वयामध्ये मुलं म्हणजे जे 17-18 वर्षाची जे मुलं होते म्हणजे माझ्यासोबतचे, मग त्यांचं कसं कुठं बाहेर फिरायला जा, कुठं मूवीला जा, हे त्यांचं असायचं. ते फक्त एक पॉकेट मनी म्हणून काम करत होते. पण मी पॉकेट मनी नव्हतं, हे माझ्यासाठी एक जगण्याचं साधन होतं आणि हे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी खूप डेडिकेटली, खूप मन लावून काम करत होते. आणि हे करता करता पण म्हणतात ना की माझ्यासारखी स्त्री असणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. लोक म्हणतात, आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे की लोक भगवान विष्णूचं मोहिनी रूप लोकांना चालतं, भगवान शंकराचं अर्धनारेश्वर रूप त्यांना लोकांना चालतं. मंदिराच्या बाहेर जेव्हा एखाद्या ठिकाणी आम्ही लोकांना दिसू तर लोक आवर्जून आमचे पाया पडतात. परंतु सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये म्हणा किंवा ट्रेनमध्ये किंवा बाजारामध्ये कुठेतरी आम्ही लोकांना दिसलो तर लोक आमच्याकडून नाक तोंड मोडतात. आम्हाला कमीपणाने, हिंसेच्या भावनेने आम्हाला बघितलं जातं. तर हा विरोधाभास होता. तर हे काम करता करता मी जेव्हा ऑफिसमध्ये हे होते तर तिथं असं वाटायचं की मी चांगलं काम केल्यानंतर मला पुढे नाही का पदोन्नती मिळेल, माझं अप्रेझल होईल, मला सॅलरी वाढेल. परंतु जेव्हा मी 1-1.5 वर्षानंतर अप्रेझलची वेळ आली ते माझ्यापेक्षा कमी परफॉर्मन्स असलेल्या लोकांना त्यांनी तिथं अप्रेझल दिलं, प्रमोट केलं ऍज अ टीम लिडर म्हणून. तर मी तिथे विचारलं केलं की मला का नाहीये. तर तिथे मला असं जाणवलं की माझ्यामध्ये जे स्त्रीपण आहे किंवा माझ्यातलं जे बायकीपणा आहे किंवा मी स्वतःला जी स्त्री समजते किंवा मी जे आहे त्यामुळं हे लोक मला डावलतायत. ते वाटलं की एका वेळेस की काम सोडून द्यावं आणि घरी बसावं. परंतु त्यावेळेस माझा मान सन्मान, माझा इगो म्हणा किंवा स्वाभिमान म्हणा, आत्मसन्मान म्हणा, ह्याला कुठं जागा नव्हती, कुठं स्थान नव्हतं. कारण की मला फक्त जगणं महत्वाचं होतं. हे जे पगार तिथून मिळायचा त्यामुळे माझ्या घरच्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होत होता. त्यामुळे मी तेही स्वीकारलं आणि मी तरी जॉब करू लागले. त्यानंतर 2.5 वर्षानंतर काय झालं की पॅन इंडिया परफॉर्मन्सची लिस्ट आली आणि हैदराबादमध्ये बंडीपूर आहे तर त्या ठिकाणी बेस्ट परफॉर्मन्स म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं. आणि आमच्या ट्रेनमध्ये आम्ही चाललो होतो. तर त्या ठिकाणी जात असताना एक इन्सिडेंट माझ्या बाबतीत घडला. मी माझ्या आयुष्यामध्ये 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एक असेच हे जे बंडीपूरमध्ये जे बेस्ट परफॉर्मन्सचं जे पुरस्कार वितरण समारंभ होता त्यावेळेस मी तिकडे चालले असताना माझे जे कलिग्स होते, मी ट्रेनमध्ये वॉशरूमला गेले असताना तर त्यांचं असं डिस्कशन चाललं होतं की अरे सीजेडो को यहाँ पे क्यों बिठा है, चक्के को यहाँ पे क्यों बिठा है, इसको आगे की बोगी में बिठाओ तो आपको कंफर्टेबल लगेगा, इसको यहाँ पे मत बिठा, इसको क्यों बिठा है. तर मी जेव्हा वॉशरूम मध्ये बाहेर आले आणि मी त्यांचं जे ऐकलं ते मला खूप हर्ट झालं की मी ते लोक माझ्याबद्दल असे बोलतात की ज्या लोकांना मी आपल्या कुटुंबाचे भाग समजते आणि ह्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मी यांना मदत केलेली आहे. इतकेच नव्हे की त्यामध्ये एक उत्तर भारतीय मुलगा होता आणि त्याची आई आणि ते इथं राहायचे. तर त्याच्या आईचं जेव्हा म्हणजे पडले होते, म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यांच्या घरामध्ये मी जाऊन त्यांचं कामं, स्वयंपाक बनवण्यापासून मी सगळं कामं मी केले होते. मदत लागेल ती मदत केली होती. म्हणजे तर
आज तो व्यक्ती देखील मला असं बोलतोय, म्हणजे मला म्हणजे म्हणतात ना की खूप वेगळं वाटलं. त्यावेळेस मी खूप असं म्हणजे डिप्रेशन मध्ये Disturb गेले, झालं. डिस्टर्ब झाले आणि चालत्या ट्रेन मधून मी उडी मारली होती. बापरे. पुणे स्टेशन पासून शिवाजीनगर पर्यंत ट्रेन जाते, हलते, तेव्हा ट्रेन हळूहळू चालते. तर त्या ट्रेन मध्ये उडी मारून मी म्हणजे घरी आले आणि मी तिकडे गेले नाही त्या अवॉर्ड सेरेमनीला. आणि घरी आल्यानंतर 2-3 दिवस मी डिप्रेशन मध्येच होते नाही का, की असं काय ते काय, जेवण वेळ खात नव्हते, सारखे विचार यायचे मनामध्ये की माझं असणं चुकीचं आहे का समाजामध्ये, माझं जगून तरी काय अर्थ आहे. म्हणजे मी ज्यांना ज्यांना जीव लावते सगळेजण मला असं चुकीच्या नजरेने बघतायत, सगळेजण मला वाईट ठरवतायत, म्हणजे माझं असणं नसणं पण हे. त्याच्यानंतर मी सुसाईड केली, म्हणजे मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला. फाशी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस लोकांनी मला वाचवलं आणि मग मी बचावले गेले. त्यावेळेस माझी एक मैत्रीण होती, ती मला म्हणतीने आली, तिने मला समजवलं की मी आम्रपाली, तू असं जे करते ते चुकीचं आहे, तू जे करत आहे हे चुकीचं आहे. जर तुला काय झालं असं तुझ्या कुटुंबाचं काय होणार, तुझ्यावरती 2 जबाबदाऱ्या आहेत. परंतु म्हणतात ना की जेव्हा असे काही घटना घडतात जे मनाला टोचण्यासारखं, आणि एक त्या वयामध्ये आज त्यावेळेस माझं वय काय हल्ली 18-19 वर्षाचीच असेल मी, म्हणजे एक वय की जिथं आपण सगळं म्हणजे आपण म्हणतो ना की सगळं जग माझं आहे आणि हे सर्व म्हणतात ना सगळंच खुलं आभाळ माझं आहे. त्या आभाळामध्ये मी स्वतःला एक भाग समजत होते, परंतु लोक मला स्वीकारत नव्हते. मग त्यामुळे मी खूप वापस हे घ्याले, परंतु नंतर समजलं, माझ्या मैत्रिणी मला समजल्यानंतर मी वापस जॉबला सुरुवात केली. त्यानंतर मी 1.5 वर्ष काम करू लागले व्यवस्थित, फक्त फोकस होता कामावरती. पण एक वय असतं, त्या वयामध्ये प्रत्येक जण म्हणजे मुलगा असो मुलगी असो, ते त्याच्या जोडीदाराबद्दल विचार असतो, त्याला वाटतं की कोणीतरी त्याला जोडीदार असावा, लाईफ पार्टनर असावं. तर मी साधारण 20-21 वर्षाचे असेल तेव्हा मलाही असं वाटू लागलं की मलाही कुणीतरी लाईफ पार्टनर असावा. मी स्वप्न रंगू लागले होते की कुणी माझं केअर करेन, कुणी मला हवं नको ते बघेल. तर माझ्या आयुष्यामध्ये पण एक मुलगा आला. मी पूर्ण लाईफ त्याच्यासोबत म्हणजे स्पेंड करण्याचा मी विचार केला होता. खूप अनाभात्या घेतल्या होत्या, शपथा घेतल्या होत्या, परंतु त्या मुलाने मला म्हणजे नाही काही धोका दिला. आणि त्यावेळेस मी खूप हे झाले की ज्याच्याकडे मी खूप अपेक्षेने बघितलं होतं की त्याला मला असं वाटलं होतं की तो माझं सर्वस्व आहे, सारं जग एकीकडे आणि हा एकीकडे, सगळ्या जगाने मला म्हणजे धुतकारलं होतं, दूर केलं होतं. तर तो मला असं दाखवत होता की तो माझा खूप केअर करतोय, परंतु प्रत्यक्षात असं नव्हतं. जेव्हा मला त्याचा वास्तविकता कळली, मग त्यावेळेस मी खूप हे झाले, डिस्टर्ब झाले. आणि त्यावेळेस कुणावरती विश्वास ठेवायचा नाही, आणि तेच तसं मला झालं. आयुष्यामध्ये हे माझं पहिलंच प्रेम होतं आणि हे पहिलं प्रेम माणूस कधी विसरू शकत नाही. तर त्यावेळेस म्हणजे मी खूप कोलमडले होते, मला म्हणजे असं कुठेच साथ नव्हते. मग त्यानंतर मी तिथं येरोडाच्या ब्रिजवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खूप लागलं, मला मार बसला होता, माझा पूर्ण हात असा पूर्ण फाटला होता. बापरे. पडले होते मी तिथून. मग त्याच्यातून वाचले गेले. परत नंतर म्हणजे डिप्रेशन, जेवण न करणं आणि मेंटली डिस्टर्ब झाले होते थोडस. त्यानंतर मग वापस लोकांनी समजवलं, मैत्रिणींनी समजवलं की नाही का असं आपल्याकडं आपण जे ते लोक तृतीयपंथीकडे लोक फक्त वाचण्याच्या नजरेने बघू शकतात, त्यांची गरजा पूर्ण करण्यासाठी हे करू शकतात, पैशाच्यासाठी हे करू शकतात, ते आपल्याला आयुष्यभर साथ नाही देत.
आणि तुला जर काही झालं असतं तर तुझ्या घरच्यांचं काय आहे. हम्म. मग त्यावेळेस मी ठरवलं की नाही, आयुष्यामध्ये इतकं सहजासहजी हे करायचं नाही. परंतु कधी विचार केला पहिल्या प्रेमाचं तर ते अजूनही आठवतं. हे माझं पहिलं प्रेम होतं, जे नकळत वयामध्ये झालं होतं नाही का. तिथून सावरल्यानंतर ना मग मी विचार केला की आयुष्याला असं एक झटक्यात हे खत संपवायचं नाही. माझ्यासारख्या खूप साऱ्या आम्रपाली असतील, खूप सारे लोक असतील, ते हे लोकांना असे मुली पण असतात, त्यालाही मुलं म्हणजे हे करतात, फसवतात. तर मी काही वेगळी नाहीये. मग मी स्वतःला वापस तिथून सावरलं आणि वापस काम करू लागले. मग नंतर ना माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा खूप सारे हे जे 2 इन्सिडेंट्स होते हम्म. त्याच्यातून मी जेव्हा वाचले तर मला असं वाटलं की नाही, आयुष्यामध्ये काहीतरी देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे, हम्म. काहीतरी करायचं आहे. आणि आयुष्य इतक्या झटक्यात संपवण्यापेक्षा चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ निर्माण करायची. असे खूप सारे गरजू लोक असतील, असे खूप सारे आम्रपाली असतील, तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय, आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचंय. आतापर्यंत जी जगली होती ती सांसारिक मोहमायामध्ये जगलेली होती. ही जी आम्रपाली होती ती सांसारिक मोहमायामध्ये होती. प्रेम, राग, द्वेष, अपमान, हे सगळ्या गोष्टीला मग मी कुठेतरी गाडलं होतं. आणि तिथून नंतर ही जी आम्रपाली होती ती वेगळी होती. ती दुसऱ्यांच्या वेदनांना जाणणारी होती, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होणारी होती. आणि तिचं एकच ध्यास होतं की समाजामध्ये कुठलीही व्यक्ती दुःखी होऊ नये, त्या दुःखांचं ती एक औषध बनण्याचा स्वतःचा प्रयत्न करू लागली.